बोला. राऊतसाहेब, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळापेक्षा आता जास्त कार्यकाळ ते असतील त्या पदावर. तो रेकॉर्ड जो आहे इतक्या वर्षांचा, तो नरेंद्र मोदी उद्या तोडतात. नाही, बरोबर आहे, पण नेहरूंनी देश उभा केला. आज जो देश तुम्हाला दिसतोय तो मोदींनी उभा केलेला नाही, तो पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उभा केला. त्याचं वर्ष वाढली, वय वाढलं, पृथ्वीचंही वय वाढत आहे, देशाच्या स्वातंत्र्याचं वय वाढत आहे आणि अनेक माणसांचं वय वाढतं, पदावर बसलेल्या व्यक्तींचं वय वाढतं. पण आपण आपल्याला मिळालेल्या संधीचा देशासाठी आणि जनतेसाठी किती उपयोग केला ह्याच्यावर येणाऱ्या पिढ्या आणि इतिहास आपल्या कार्याची नोंद ठेवतात. आपण कितीही अशा नोंदी नष्ट करण्याचा प्रयत्न केला तरी पंडित नेहरूंची नोंद इतिहासाने ठेवली, लालबहादूर शास्त्रींची ठेवली, इंदिरा गांधींची ठेवली, राजीव गांधींची ठेवली, नरसिंहराव आणि मनमोहन सिंग यांची सुद्धा ठेवली. कारण हा देश घडवण्यात या सगळ्यांचं योगदान आहे आणि या सर्व काळामध्ये त्यांनी या देशातली लोकशाही जिवंत ठेवली. हे त्यांचं सगळ्यात मोठं योगदान. त्यांनी आपल्या देशातली लोकशाही ती मजबूत केली, जिवंत ठेवली आणि त्यासाठी अनेकदा त्यांना संघर्ष आणि सत्ताधाऱ्यांना त्याग करावा लागला देशातली लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी. पंडित नेहरूंनी कोणत्या विरोधी पक्ष अशा पद्धतीने फोडले नाहीत ज्यात मोदी आणि शहा. अनेक राज्यामध्ये त्यांच्या विरोधातली सरकार आली. लोकसभेत आणि राज्यसभेत सरकारच्या विरुद्ध बोलणारे अनेक बुलंद नेते आले आणि त्यांनी नेहरूंच्या तोंडावर टीका केली. त्यात अटल बिहारी वाजपेयी सुद्धा होते, लक्षात घ्या. पण हे आमच्या विरुद्ध बोलतायत म्हणून त्यांचे पक्ष, त्यांच्या संघटना, त्यांच्या संस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न कोणी केला नाही. खरं म्हणजे हे एक तप झाल्यावर मोदींनी केदारनाथच्या गुफेत जाऊन 12 वर्षाचं आत्मचिंतन केलं पाहिजे त्यांच्या प्रमुख सहकार्यांसह, आणि मग 12 वर्षात आपण काय करू शकलो याचा लेखाजोखा एका पत्रकार परिषदेत त्यांनी सादर केला पाहिजे. 12 वर्षात मोदींनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही. याला काय उत्तर आहे भारतीय जनता पक्षाकडे? एकदाही जनतेसमोर येऊन जनतेने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर दिली नाही. त्याच्यामुळे 12 वर्ष झाली, अजून 12 वर्ष होतील. देशाला उपयोग काय झाला? लोकशाहीला, देशाच्या स्वातंत्र्याला उपयोग काय झाला? फक्त पंडित नेहरूंचा पदावर राहण्याचा विक्रम तुम्ही मोडला असेल, पण पंडित नेहरूंच्या कार्याचा विक्रम मोडणं अशक्य. राऊतसाहेब, जेव्हा राहुल गांधी गेली काही दिवस सातत्याने म्हणतायत की वर्षभरात नरेंद्र मोदींना पाय पुकार व्हावं लागेल, पण नरेंद्र मोदींची गेली 12 वर्ष आणि पुढचा येणारा काळ पंतप्रधान पदाची घोडदौड सुरूच आहे. पंतप्रधान पदाची घोडदौड सुरू आहे आणि त्या घोडदौडीखाली लोकशाही तुडवली गेली, देशाची न्याय व्यवस्था तुडवली गेली, देशाचा निवडणूक आयोग तुडवला गेला, अनेक संविधानिक संस्थांच्या छाताडावर उभं राहून त्यांची घोडदौड सुरू आहे. हे तुम्ही विसरू नका. म्हणून त्यांनी एक पत्रकार परिषद घेण्याचं धाडस दाखवायला पाहिजे. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आतापर्यंत आपली मर्दानगी आणि हिंमतबाजी दाखवलेली आहे. 12 वर्षात प्रधानमंत्र्यांनी तशी दाखवल्याचं मला दिसत नाही. ऑपरेशन सिंदूर सुद्धा आंतरराष्ट्रीय दबावाखाली त्यांना गुंडाळावं लागलं. अतिशय ठामपणे भूमिका मांडली होती की इंडिया अलायन्सने पंतप्रधान पदाचा चेहरा समोर नेला पाहिजे. नेहरूंचं काय म्हटलं तुम्ही? नेहरू आणि मोदींमध्ये कंपॅरिझन केलं जातंय की नेहरू कशा प्रकारे त्यांनी फंडामेंटल काही गोष्टी केल्या, त्याच्यानंतर आता मोदी कशा प्रकारे गोष्टी करते. हे जे नाही, नेहरू
मोदी हे नेहरूंच्या अत्यंत विरुद्ध वागत आहेत. पंडित नेहरू हे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातून निर्माण झालेले एक तेजस्वी नेतृत्व होतं. पंडित नेहरूने देशासाठी आपली सर्व संपत्ती दान केली. ज्या संपत्तीची आजची किंमत ही 80,000 कोटी आहे. आजचं मूल्य त्या संपत्तीचं 80,000 कोटी आहे. त्या काळामध्ये ते 225 कोटी होते. ही संपत्ती पंडित नेहरूंनी देशासाठी, देशाच्या स्वातंत्र्यासाठी दान केली. पंडित नेहरूंच्या काळामध्ये कोणी अडाणी, अंबानी किंवा अन्य कोणी हे जे आहे सगळे नावं घेत नाही मी, हे निर्माण झाले नाही. पंडित नेहरूंनी सार्वजनिक उपक्रम निर्माण केले. तेल कंपन्या, LIC, असे अनेक उपक्रम सार्वजनिक, ONGC, ॲटॉमिक रिसर्च सेंटर, IIT, IIM. मोदीने काय केलं हे त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये येऊन सांगायला पाहिजे. ही एक माफक अपेक्षा जी त्यांच्या तपपूर्तीनंतर जनतेने किंवा पत्रकारांनी व्यक्त केली तर भारतीय जनता पक्षाला राग येण्याचं कारण नाही. नेहरूंनी, मोदींनी राम मंदिराची प्रतिष्ठापना केली असं म्हणतात. त्यासाठी शिवसेनेसह अनेक संघटनांनी लोकांचं बलिदान दिलंय आणि त्या राम मंदिराच्या दानपेटीतून गेल्या वर्षभरामध्ये 5 कोटी रुपये चोरीला गेले. कोणी चोरले? 5 कोटी रुपयाचा अपहार झाला आणि ही संपूर्ण व्यवस्था ही भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहे ना. तुमचा पंतप्रधान पदाचा चेहरा कोण आहे किंवा कोणामध्ये क्षमता आहे तो चेहरा बनण्याची? एक लक्षात घ्या की प्रधानमंत्री पदाचा चेहरा उद्धव ठाकरे ठरवू शकणार नाही. उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय की इंडिया आघाडीतून ठरवायला पाहिजे एकत्र बसून, आणि तो एकत्र बसून ठरवला पाहिजे. क्षमता कोणामध्ये, कोणती नाव आपल्याला वाटतं? जर मोदी होऊ शकतात तर एक सामान्य माणूस होऊ शकतो. राऊत साहेब तुम्ही म्हणाल की नरेंद्र मोदींनी काय केलं त्यापैकी एक मुद्दा तुम्ही राम मंदिर निर्माणाचा मांडला. भाजप किंवा मोदींचे समर्थक राम मंदिर निर्माणाचा मुद्दा मांडतात. जम्मू काश्मीर मधला 370 कलम हटवण्याचा मुद्दा मांडतात. तिहेरी तलाकाचा मुद्दा मांडतात. असे अनेक धोरणात्मक आणि काही विकासात्मक विषय आहेत तेही मांडले जातात. नाही, विकासात्मक मुद्द्यांविषयी काही बोलता येणार नाही. विकास हा अखंड सुरू असणारी प्रक्रिया आहे. पंडित नेहरूंनी विकास नसता केला तर त्या मार्गावरून मोदी पुढे नसते गेले. मोदींनी काही चांगली कामं केली असतील, प्रधानमंत्र्यांनी ती करावीच लागतात, पण ज्या पद्धतीने त्यांनी लोकशाहीचं अवमूल्यन केलं, संविधानिक संस्थांचं अवमूल्यन केलं, त्याच्यामुळे त्यांच्या चांगल्या कामावर काळी छाया पडली. आधी उद्धव ठाकरेंशी दगाफटका झाला आणि आता शिंदेशी राजकारणातला विषय आहे. जिथे इंडिया अलायन्सची बैठक पार पडते तिथेच काल ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचे 20 खासदार कुठे हे मोदींचं गेल्या तपातलं कार्य आहे. नरेंद्र मोदीने काय केलं तर नरेंद्र मोदींनी आपल्या विरोधकांना विकत घेतलं. हे जे मगाचपासून मी सांगतो आपल्याला, तुम्ही समजून घ्या. नरेंद्र मोदी, अमित शहानी त्यांच्या राजवटीत काय केलं तर शिवसेनेसारखे हिंदुत्ववादी पक्ष फोडले, राष्ट्रवादी काँग्रेस सारखे पक्ष फोडले, लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या पक्षांची, आमदार खासदारांची खरेदी विक्री केली. हे 12 वर्षातलं मोदींचं काम नक्कीच भूषणावह वाटत असेल कुणाला तर त्यांनी त्याबद्दल मोदींना भारतरत्न. विषय पुढचा हा आहे की आता संसदेत नारी सन्मान शक्ती विधेयक मंजूर होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं म्हटलं जातं. त्यासाठी पक्ष फोडावे लागले, जोर जबरदस्ती करावी लागली. हे मोदींचं कर्तृत्व नक्की आहे. मी म्हणतो ना, 12 वर्षात मोदीने काय केलं. 12 वर्षात मोदींनी लोकशाहीच्या नावाने झुंडशाही आणि गुंडशाही केली. की एखादं विधेयक मंजूर करण्यासाठी त्यांनी लोकशाही मार्गातून निवडून आलेल्या खासदारांना विकत घेतलं, दहशतीनं आपल्या पक्षात आणलं. हे त्यांच्या एका तपातलं कार्य आहे. अनेक राज्य त्यांनी आपल्या ताब्यात घेण्यासाठी तिथले प्रादेशिक पक्ष विकत घेतले. तुमचा इंडिया अलायन्स बद्दल प्रश्न आहे की मग तुम्ही इंडिया अलायन्सचं भवितव्य काय पाहता? इंडिया अलायन्सचं भवितव्य, नरेंद्र मोदी इतके मजबूत होत असतील. नरेंद्र मोदी अजिबात मजबूत नाही. राजकीय दृष्ट्या तर ते आमच्या ताब्यामध्ये
72 तासासाठी निवडणूक आयोग, ईडी, सीबीआय अशा संस्था 72 तास जर आमच्या ताब्यात आल्या तर नरेंद्र मोदी, अमित शहा हे एकतर देश सोडून गेलेले असतील त्यांचे सगळे लोक, किंवा ते काँग्रेस किंवा शिवसेनेत प्रवेश केलेले तुम्हाला दिसतील. मी काय म्हणतोय, ज्या दहशतवादी पद्धतीनं हे राजकारण करतायत, ज्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून, हे एक तपपूर्ती आहे ना त्यांची. 12 वर्ष त्यांनी या संस्थांचा गैरवापर केला. आमच्या ताब्यात 72 तास द्याव्यात या संस्था. आमच्या कोणाच्या ताब्यात? मग राहुल गांधी असतील, उद्धव ठाकरे असतील, मी असेल किंवा अन्य कोणी असतील, ममता बॅनर्जी असतील, 72 तास द्या. नरेंद्र मोदी, अमित शहा हे एकतर देश सोडून पलायन करताना दिसतील किंवा ते काँग्रेस, शिवसेना, तृणमूल या पक्षात त्यांचा प्रवेश झालेला असेल, त्यांच्या संपूर्ण भाजपासह. हे तुम्ही लिहून घ्या. बोला, तुमचा प्रश्न सांगा. ते महात्मा आहेत, ते महात्मा परम आदरणीय आहेत. भ्रष्टाचाराविरुद्ध त्यांचा आवाज ते जोरात उठवत असतात. ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांच्या दारात जाऊन आंदोलन करतात, कोणाला काही बोलतात. भ्रष्टाचाराने ते अजिबात सोडत नाहीत. त्यांच्या अंगामध्ये भ्रष्टाचार विरोधी किडा वळवळत असतो कायम. तर त्यांना त्यांच्या नजरेतून एक विषय सुटलेला आहे. त्यांना एवढी कामं आहेत भ्रष्टाचाराविरुद्ध काम करण्यासाठी. त्यात परत त्यांनी ते बांगलादेशींच्या विरुद्ध आंदोलन अंगावर घेतलं आहे. एक माणूस काय काय करणार? सरकार काहीच करत नाही, विरोधी पक्ष काहीच करत नाही. तर त्यांच्या नजरेतून एक विषय सुटलाय या महात्म्याच्या, की 15.5 लाख कोटीचा घोटाळा समोर आलेला आहे. एक राजेश मेहता आणि काही राजेश एक्सपोर्ट्स, मेहता एक्सपोर्ट्स नावाची जी कंपनी आहे, 15.5 लाखाचा महसूल घोटाळा आहे. आणि त्या घोटाळ्यामुळे त्या कंपनीमध्ये LICनं भागीदारी घेतली 10%. आणि LIC पॉलिसी धारकांचे जवळजवळ 770 कोटी त्यात फसलेले आहे, जनतेचा पैसा. आता अनेक त्यांनी सबसिडीज कंपन्या, शेल कंपन्या स्थापन केल्या या मेहताने परदेशात, स्वित्झर्लंड, आणि त्या मार्गातून पैसे इकडे तिकडे वळवले. हे मनी लॉन्ड्रिंग आहे. आणि मनी लॉन्ड्रिंग हा परमादरणीय सोमय्या यांचा आवडीचा विषय आहे. पण त्यांच्या नजरेतून हा विषय सुटलाय. त्याच्यावेळी मी त्यांना सांगितलं की प्रधानमंत्र्यांच्या दारात जाऊन आंदोलन करा. 15.5 लाख कोटी हा आकडा काय आहे? प्रधानमंत्र्यांच्या दारात आंदोलन करा, ईडीच्या कार्यालयात घुसा, फडणवीसांना जाऊन विचारा. हा जो कोणी मेहता आहे त्याच्या घरात जा, जे तुम्ही इतरांच्या बाबतीत केलेलं आहे, आणि या भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवा. का तुम्ही आतापर्यंत तोंड शिवून बसलाय? तुम्ही मेहता आहे म्हणून? तिथे कोणी भोसले, पाटील, कुलकर्णी, म्हात्रे असे कोणी असते तर एवढ्याला हा माणूस चड्डी काढून नाचला असता रस्त्यावर, नाचला असता ना. हा मेहता आहे म्हणून तुम्ही त्याच्याविषयी बोलत नाही का? काय तुमचे संबंध आहेत? तुमची त्यात पार्टनरशिप आहे का? या देशाचे 15.5 लाख कोटी रुपये, या देशातल्या विमाधारकांचे 770 कोटी रुपये, शेल कंपन्यातून आलेले लाखो कोटी रुपये हे कोणाचे आहेत? हे भारतीय जनता पक्षाच्या लोकांचे पैसे आहेत. हे बीजेपी नेत्यांचे पैसे आहेत राजेश मेहताकडे. मग या मेहतावर तुम्ही हे सोमय्या का बोलत नाहीत? म्हणून ते महात्मा आहेत. गेले होते आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की 6 जून हा काळा दिवस आहे आणि त्या दिवशी इंदिरा गांधी यांनी जी कारवाई केली होती त्या कारवाईमुळे अन्याय झालेला आहे शीख लोकांवर, आणि एक प्रकारे हे भिंदनवाले यांच्या बाबतीत सहानुभूती व्यक्त करण्याचं त्या प्रकारचं वक्तव्य वाटतं का? देशाच्या पंतप्रधानांना थोडी जरी राष्ट्रभक्ती शिल्लक असेल, देशाच्या पंतप्रधानांमध्ये आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांमध्ये थोडी जरी राष्ट्रभक्ती शिल्लक असेल, तर गिरीश महाजन या माणसाला त्यांनी लाथ मारून
मंत्रिपदावरून हाकलून द्यायला पाहिजे आणि भाजपमधून हाकलून द्यायला पाहिजे. जे एक मग आम्ही ऑपरेशन सिंधूचा दिवस काळा दिवस मानायचा का जनतेने? ज्या दिवशी ऑपरेशन सिंदूर झालं किंवा इतर काही आम्ही राष्ट्रीय कार्य केलं त्याला आम्ही काळा दिवस मानायचा? याचा अर्थ तोच आहे, देशाच्या सुरक्षेसाठी, देशाच्या अखंडतेसाठी, देशाच्या रक्षणासाठी, देशाच्या प्रधानमंत्र्यांनी ज्या कार्यासाठी बलिदान केलं, दहशतवादाविरुद्ध सगळ्यात मोठी लढाई केली आणि दहशतवादाचा बिमोड केला आणि पंजाब देशामध्ये ठेवलं, त्याला तुम्ही काळा दिवस मानत असाल ते तुमच्यासारखे गद्दार आणि देशद्रोही तुम्हीच. मी या संदर्भात प्रधानमंत्र्यांना पत्र लिहून मागणी करणार आहे. गिरीश महाजन हा जो उपटसुंब आहे भारतीय जनता पक्षातला इकडला भ्रष्ट माणूस आहे, त्याला काही कळत नाही. तुम्ही सामान्य जनतेला विचारा, इंदिरा गांधीच्या बलिदानावर तुम्ही शंका घेता? इंदिरा गांधीची लढाई ही राष्ट्रासाठी लढाई होती. जनरल अरुण कुमार वैद्य यांचं त्याच्यामध्ये बलिदान झालेलं आहे. जनरल अरुण कुमार वैद्य, इंदिराजी, असंख्य लोक, बियान सिंग पंजाबचे मुख्यमंत्री आणि हजारो लोक. तुम्ही या विषयावर जेफ रिबोरो यांचं मत घ्या, ज्यांनी हा दहशतवाद तिकडला मोडून काढण्यासाठी फार मोठं योगदान दिलं. आणि तुम्ही तो काळा दिवस म्हणजे लाज नाही वाटत तुम्हाला? यांची जीव हसडून बाहेर काढली पाहिजे. जर देवेंद्र फडणवीस हे खरे राष्ट्रभक्त असतील, मोदी हे खरे राष्ट्रभक्त असतील, तर त्यांनी या भंपक माणसाला पदावरून दूर केला पाहिजे. नाही, पण राऊत साहेब तिथे त्यांना पाठवण्यात आलं फडणवीसांच्या मग फडणवीस सुद्धा त्या गुन्ह्यात सामील आहेत. त्यांनी वाचून दाखवला. मग फडणवीस असं म्हटलं की फडणवीस हे विधान परिषद निवडणुकीत असल्यामुळे यंदा येऊ हो, शकले. पण फडणवीसांना येणार आहे. फडणवीसांना इतिहासाचं भान नाही. जर फडणवीसांना ऑपरेशन ब्लू स्टार जे राष्ट्राच्या रक्षणासाठी झालं त्याच्याविषयी भान नसेल, तर प्रधानमंत्री मोदी आणि भाजपा हा मूर्खाच्या नंदनवनामध्ये आहे आणि किंवा त्यांच्या राष्ट्रभक्तीच्या व्याख्या वेगळ्या आहेत. राऊतसाहेब, एक राज्याच्या राजकारणाचा शेवटचा विषय आहे की छगन भुजबळांसारख्या ज्येष्ठ नेत्याला आपली खंत व्यक्त करावी लागते जेव्हा त्यांना राज्यसभेवर पाठवलं जात नाही. ते असं म्हणतात की मी कबड्डीपटू आहे, मी बुद्धिबळपटू नाही. आणि जो न्याय इतर बघा, हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. भुजबळ कोणत्या पक्षात आहेत मला माहित नाही. भुजबळांना राष्ट्रवादी काँग्रेसनं मंत्री केलं नाही, तर त्यांना मोदी शहांनी मंत्री केलं. अजित पवार हे सगळ्यांना माहिती, त्यांना आधी घेतलंच नव्हतं. त्याच्यामुळे ते भाजपमध्ये आहेत की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत की मला माहित नाही. हा त्यांचा अंतर्गत विषय. त्यांचे समर्थक असतील कोणी, मग घ्यावा निर्णय हिमतीनं. असे जेव्हा जेव्हा भुजबळांवरती राजकीय दृष्ट्या काही त्यांना मिळालं नाही, तेव्हा त्यांचे समर्थक निर्णय घ्या साहेब असे होर्डिंग नेहमी लावत आलेले आहेत. कोणत्या राष्ट्रवादीला? अजित पवार झालं असताना काय, अमित शहाचे पक्ष आहेत, त्यात वेगळं काय? एनडीए मध्ये ते सदस्य आहेत, हे करू शकतात, ते काही करू शकतात. बोलिए. देखिए, लंबा कार्यकाल जो है, लंबा कार्यकाल